महागाईच्या जाळ्यात होरपळणाऱ्या जनतेसाठी काँग्रेस सेवा दलाचा आक्रोश। घर चालवायचं कसं हा प्रश्न आज सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभा ठाकला असून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या सतत वाढणाऱ्या दरांनी जनतेचे जगणे असह्य झाले आहे। वाढत्या महागाईमुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगार युवक तसेच छोटे व्यापारी अक्षरशः मेटाकुटीला आले असल्याची तीव्र भावना सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने व्यक्त करण्यात आली। अखिल भारतीय काँग्रेस सेवा दल व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या आदेशानुसार सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत केंद्र सरकारकडे वाढती महागाई तातडीने नियंत्रणात आणण्याची मागणी केली। महागाईमुळे सामान्य माणसाच्या चुली विझत आहेत, कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे। सरकारने जनतेच्या वेदना समजून घेत तातडीने दिलासा द्यावा अशी भावनिक मागणी यावेळी करण्यात आली। दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी व युवकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आले असून त्याची प्रत मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनाही पाठवण्यात आली। यावेळी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले, पैगंबर शेख, पांडुरंग कदम, गजानन मिर्जे, संगप्पा पाटोळे, उत्तम कदम, विश्वास यादव, सुरेश गायकवाड, नामदेव पठाडे, आप्पा पाटणकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।